विचार मंचावरील मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनी उपस्थित सर्व श्रोतेगण, आजचा जो विषय आहे मानवीय विद्याशाखा पुढील आव्हाने आणि संधी. तर आपल्याकडं मुळातच ज्ञानशाखांमध्येच एक हायरार्की निर्माण झाली. आपण सर्व ज्या शाखांमध्ये शिकलो त्या शाखांची एक हायरार्की समाजामध्ये निर्माण झाली. उदाहरणार्थ, पूर्वी ज्याला चांगले टक्के असायचे तो सायन्सकडे जायचा, ज्याला त्याच्यापेक्षा कमी असायचे तो कॉमर्सकडे जायचा, आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तो कला शाखेकडे जायचा. असे ज्याला अलिखित किंवा अशी बसलेली अशी हायरार्की, समाजामध्ये त्याची हायरार्की निर्माण झाली. इथं खरा प्रश्न सुरू होतो की याचं महत्व काय, मग कला शाखेचं किंवा मानवी विद्याशाखा ज्या आज आपण कला शाखेच्या अंतर्गत पाहत असतो त्याचं महत्व काय. त्याचं डायरेक्ट प्रोडक्शन व्हॅल्यू तर नाहीये, डायरेक्ट उत्पादन तर होत नाही कंपनी सारखं की हे असं आम्ही केलं, जसं नॅशनल सायन्स उपयुक्तता पडतायत औद्योगिकरणामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये, तसं मानवी विद्याशाखांचं डायरेक्ट असं काही उपयुक्तता दिसत नाहीये. आणि मग म्हणून प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक शासनाच्या काळामध्ये नेहमी मानवी शाखांपुढे प्रश्न उपस्थित याचा उपयोग काय, इतिहासाचा उपयोग काय, समाजशास्त्राचा उपयोग काय, राज्यशास्त्राचा उपयोग काय, मानसशास्त्राचा उपयोग काय, असे प्रत्येक ज्ञानशाखा अभ्यासाचे विषय हे प्रश्नांकित केले. आणि तिथून पुढं या विद्याशाखांचं महत्व समाजामध्ये काय, समाजाला दिशा देण्यामध्ये काय, समाज घडवण्यामध्ये काय, याचा अभ्यास आणि याचा विचार सुरू झाला. खरं विज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे पूर्वी यांना ह्युमॅनिटीज असं म्हटलं जात होतं, मानवी विद्याशाखा म्हणत होते. परंतु जसं शास्त्र या गोष्टीला एक महत्व आहे, एक प्रतिष्ठा प्राप्त झाली, विज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळं या मानवीय शाखांनी सुद्धा आपणही विज्ञानाचे भाग आहोत, आम्ही सायंटिफिक संशोधन करत असतो, आम्हालाही डाटा गोळा करावा लागतो, आम्हालाही त्याचं सुसूत्रकीकरण करावं लागतं. आणि म्हणून असा दावा केला की आम्ही हे शास्त्राचे भाग आहोत. आणि तिथून सोशल सायन्सेस नावाचा घटक, सोशल सायन्सेस असं म्हटलं जाऊ लागलं. आणि म्हणून सामाजिक विज्ञानाचे विषय म्हणून हे विषय, मानव विद्याशाखेचे विषय हे पुढे लागले. खरं वेबल नावाचा एक प्राकृतिक नीतिशास्त्राचा अभ्यासक होता. त्यानं पहिल्यांदा 1850 मध्ये सायंटिस्ट नावाचा शब्द हा पहिल्यांदा वापरला. आणि 1850च्या आधी नॅचरल फिलॉसॉफर्स होते, त्यांना सायंटिस्ट म्हटलं जात नाही. जी काही विज्ञान होती किंवा ज्या काही शाखा उपस्थित होत्या त्यांचे जे अभ्यासक होते हे सगळे नॅचरल फिलॉसॉफर्स म्हणून मानले जातात. नंतर हळूहळू जसं शास्त्र नावाला प्रतिष्ठा प्राप्त झाली, विज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त होत गेली, तसं सायंटिस्ट हा शब्द समाजामध्ये प्रतिष्ठार्थी या अर्थानं रूढ होऊ लागला. आणि खरं रेनेसान्स किंवा प्रबोधन काळापासूनच विद्या आणि कला यांच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात झाली. आणि मानवीय विद्याशाखांची परंपरा ही युरोपमध्ये निर्माण झाली. आता या परंपरेची जी काही पार्श्वभूमी होती, ही सगळी पार्श्वभूमी ही ग्रीक परंपरेवर आधारलेली होती. आणि म्हणून ग्रीक परंपरेतलेच विचार, ग्रीक परंपरेतलीच एकम आकृतीबंध हा या मानवी विद्याशाखामध्ये सुरुवातीच्या काळामध्येच निर्माण झाला. प्लेटोनं या संदर्भात पहिल्यांदाच तरुणांना शिक्षण देणारी आणि वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये त्यांचा अभ्यास करणारी किंवा त्यांचा प्रवेश सुलभ व्हावा या अर्थानं एक शाळा सुरू केली. ही शाळा ज्या ठिकाणी त्यांनी सुरू केली ती एक बाग होती आणि त्या बागेचं नाव होतं अकॅडमी. आणि म्हणून अकॅडमी हा शब्द आपल्या अभ्यास क्षेत्रामध्ये, आपल्या ज्ञान क्षेत्रामध्ये एक महत्वाचा शब्द म्हणून पुढे तो रूढ झाला. आजही आपण म्हणतो की निर्णय शाखांची, निर्णय अभ्यास क्षेत्राला अकॅडमी म्हणण्याचा आपण प्रघात आज पडलाय किंवा अकॅडमिशियन आहे, त्या अकॅडमिशियन आहे. हा अकॅडमिक शब्द जो आहे हा प्लेटोच्या काळामध्ये त्यानं जी शाळा स्थापन केली तिथपासून हा अकॅडमी हा शब्द येतो. आता ज्ञान हे माणसाच्या व्यक्तिमत्वाचं खरं साफल्य असतं, पण सामाजिक ज्ञान जे आहे, सामाजिक शास्त्राचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान हे माणसाला किंवा समाजाला दिशादायक असं ठरलेलं होतं. आणि म्हणून मानवी विद्याशाखा या सर्वोच्च विकासाला कारणीभूत ठरला. जे काही घडत गेलं, समाज जो घडत गेला, समाज जो बनत गेला, समाजाला जी दिशा मिळत गेली, ज्या चळवळी घडत गेल्या, त्या समाजाच्या चळवळी असतील, त्या जातीयांच्या चळवळी असतील, या सगळ्या चळवळी या सामाजिक शास्त्रातून निर्माण झाल्या होत्या. या चळवळींना अभ्यास क्षेत्राचं किंवा ज्ञान क्षेत्राचं जे काही महत्त्व लाभत गेलं किंवा जो काही त्यांचा समाजात उभ्या राहत गेल्या त्यांना एक अकॅडमिक बेस देण्याचं काम या सामाजिक शास्त्राने केलं. आणि म्हणून प्रत्येक
ज्ञानशाखांना एक कसोटीला सामोरं जावं लागेल, तुमचा उपयोग काय? आणि मग आपला उपयोग दाखवण्यासाठी मानवी भावभावना याला मूर्त स्वरूपात समाजामध्ये अभ्यास रूपानं उपस्थित होऊ लागेल. आज आपण पाहतो की समाज माध्यम आहे, प्रसार माध्यम आहे, सोशल मीडिया आहे. सहज आपण सकाळी चॅट जीपीटी किंवा AI वगैरे याचा वापर करतो. पण या AIला किंवा चॅट जीपीटीला फीडिंग कोण देत असेल? ते तर स्वतः काय स्वतःचा अभ्यास करत नाही, ते काय स्वतः टायपिंग करत नाही. त्यांना फीडिंग देणारे, त्यांना इन्फॉर्मेशन देणारे, त्यांच्यामुळे ती माहिती संकलित करणारे ही सुद्धा तुमच्या माझ्यासारखी आपल्यासारखी माणसं असतात. आणि म्हणजे लक्षात येतं, तुम्ही सोशल मीडिया पाहिला, तुम्ही चॅट जीपीटी केलं तर कुठल्याही विषयाचं तुम्ही टाईप करा, त्याच्यावर जी काय माहिती येते ना ती 90% माहिती ही शासनाला अपेक्षित असणारी माहिती असते, ती व्यवस्थेला पूरक असणारी माहिती असते. साधा जाती संस्थेबद्दलच्या अभ्यासाचा जर विषय त्याच्यावर टाका चॅट जीपीटीवर किंवा AI वर, तर 90% माहिती ही वेदांग, उपनिषद, जे काही ब्राह्मणिकल टेक्स्ट आहेत त्यातली ती माहिती सगळी दिसते. फक्त 10% माहिती कुठेतरी फुले आंबेडकरी विचारांची 10% माहिती असते. म्हणजे या विद्याशाखांमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ब्राह्मणिकल विचार कसा पुढे नेता येईल, कसा मांडता येईल याचा प्रयत्न आपला झालेला दिसतो. आणि मग ज्ञान, सरांनी जे सांगितलं, ज्ञान आणि इन्फॉर्मेशन फरक. आपल्याला जर माहिती आवश्यक असते, पण माहितीचं रूपांतर जोपर्यंत ज्ञानमीमांसेच्या माध्यमात होत नाही तोपर्यंत ज्ञान उभं राहतं. समाजात ज्ञान उभं करायचं असेल तर तुम्हाला इन्फॉर्मेशन फार ही तंत्रज्ञान देऊ शकतात, चॅट जीपीटी आहे, हे फार माहिती उपलब्ध करून देऊ शकतात. पण त्या माहितीचं ज्ञानामध्ये रूपांतर करण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या विचारांची गरज असते. हे समाजशास्त्राचं महत्त्व. सामाजिक शास्त्र म्हणजे काय फक्त माहिती पुरवणारी अशी नाही, तर त्याचं विश्लेषण करणं, एक प्रॉपर त्याचा स्टडी करणारे स्कूल्स आहेत आपल्याकडे. अनेक संघटना ज्या स्थापन झाल्या, या संस्था ज्या स्थापन झाल्या, या संस्था या मानवी विद्याशाखांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास कसा करायचा किंवा त्यांचं उपयोगित्व समाजामध्ये कसं प्रस्थापित करायचं या संदर्भात माहिती देणाऱ्या या सगळ्या शाखा स्थापन. आज आपण समाज माध्यमामध्ये बघतो, प्रसार माध्यमामध्ये बघतो, तर वाद प्रतिवाद जे घडतायत, साधा फेसबुकचं उदाहरण घेतलं, फेसबुकवर जी काही माहिती टाकली जाते किंवा जे काही म्हणणं मांडलं जातं, लगेच ते जर आपल्याला पटलं तर लगेच विद्वेषीपणाने लगेच दुसरा आपलं मत व्यक्त करत असतो. यापूर्वी आधी जुन्या काळामध्ये साधारणतः 1972 ते 80 दशकाचा काळ मी तुम्हाला उदाहरण देतो. सोशल सायंटिस्ट नावाचं मॅगझिन रिसर्च जर्नल सुरू झालं दिल्लीमध्ये. या सोशल सायंटिस्टमध्ये कॉम्रेड शरद पाटील आणि कॉम्रेड EMS नमुद्रीपाल यांच्यामध्ये जात आणि वर्ग या संबंधीचा एक वाद झाला होता, तो सुरू होता. पण तो वाद जो होता तो आजही इतका महत्वपूर्ण, इतका अभ्यासपूर्ण आहे. आणि तो वाद म्हणजे संवाद रूपानं झालेला वाद होता. म्हणजे वादाचं स्वरूप जरी वाद प्रतिवाद जरी असले तरी देखील त्या संवादी होते. त्यातून एक संवाद साधला जात होता, त्यातून माहितीची देवाणघेवाण केली जाते, त्यातून ज्ञानमीमांसा केली जात होती. आणि त्या आधारे समाजामध्ये किंवा एकूणच अकॅडमिक क्षेत्रामध्ये हा सगळा विचार, हे सगळा अभ्यास क्षेत्र हे पोहोचवलं जातं. हा त्या काळातला, जुन्या काळातला विचार. आज जर आपण पाहिलं तर आज सोशल मीडियामध्ये आपण जे काय टाकतो त्याला लगेच एक प्रतिवाद केला जातो, पण तो प्रतिवाद इतका विखार, इतका विषय असतो की आपण ते न केलं बरं असं त्याच्यावर. म्हणून या सगळ्या ज्ञानशाखांपुढे किंवा मानवीय ज्ञानशाखांपुढे जी काय आव्हानं उपस्थित झाली, खरं सरकारी धोरणं, सरांनी सरकारी धोरणाबद्दल सांगितलं, सरकारी धोरणं त्याच गोष्टींचा पुरस्कार करीत असतात किंवा त्याच गोष्टींना आर्थिक मदत असतात ती त्यांच्या फायद्याची. आज प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस त्याचा उपयोग काय, असा एक कॉलम असतो. मग त्याचा उपयोग काय हे आपल्याला त्यांना सांगावं लागतं. आणि मग ते जर सरकारला योग्य वाटलं, सरकारी धोरणात ज्या काही संस्था सरकारच्या अखत्यारीत चालत आहेत त्यांना जर योग्य वाटलं तर त्या धोरणांना, त्या संशोधनाला आर्थिक मदत केली जाते आणि ते संशोधन पुढे केलं जातं. त्यामुळं शासनाचा विरोध स्वीकारून सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करणं आजच्या काळामध्ये खूपच अवघड झालेलं आहे. त्यामुळे हे एक सामाजिक विज्ञानापुढचं किंवा मानवी विद्याशाखांपुढचं एक मोठं आव्हान ठरलेलं आहे. ज्ञानाचं बाजारधिष्ठित मूल्यमापन केलं जातं. व्हॅल्यू काय आहे त्याचं, समाजामध्ये बाजाराचं व्हॅल्यू काय, हा एक भाग त्याच्या मानवी विद्याशाखात पुढे येतो. तर मग ती एक आव्हान आहे. फेक नॅरेटिव्ह जे समाजामध्ये प्रसारित केले जात आहेत, उदाहरणार्थ पॉप्युलर हिस्ट्री. आज समाज माध्यमांमध्ये किंवा कुठेही पॉप्युलर हिस्ट्रीचा मोठा ट्रेंड आहे. अगदी चित्रपटाची माध्यम तुम्ही घ्या,
चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा जे फेक नॅरेटिव्ह प्रसारित केले जात आहेत हे खूप सोपं झाले. एखादी विशिष्ट विचारसरणी, विशिष्ट आयडिओलॉजी ही ज्ञान म्हणून किंवा चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. अनेक चित्रपटांचे जे वादंग निर्माण झाले ते आपण पाहतो. हे काही उगाच झालेलं नाही, हे काही फक्त पब्लिसिटी स्टंट म्हणून होत नाही, तर ते नॅरेटिव्ह समाजामध्ये प्रसारित केलं जातं आणि समाजाची सामाजिक धारणा, मनोभूमिका, मानसिक धारणा ही घडवण्याचं काम या फेक नॅरेटिव्ह मधून केलं जातं. आणि म्हणून समाज माध्यमांमध्ये किंवा एकूणच ज्ञानशास्त्राच्या क्षेत्रामध्ये, विद्याशाखांमध्ये आज आपल्या समोर या फेक नॅरेटिव्हचा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यानंतर ज्या काही प्रवृत्ती आहेत, पूर्वीच्या काळी सुद्धा फॅसिझम होतं, नाझिझम होतं, त्याच प्रवृत्ती कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला सुद्धा आजही पाहायला मिळतात. ज्या वेळेस शासनाला किंवा सत्तेला ज्या वेळेस ज्ञानाची गरज पडते किंवा त्याची मदतीची गरज पडते, त्यावेळेस ते ज्ञान हे मिळवण्याचा प्रयत्न करतात. कारण आता तुम्ही जर आपण जर पाहिलं तर 1943 साली आपल्या सामाजिक शास्त्राचा उपयोग कसा सत्ता करत असते किंवा कसा त्याचा उपयोग करण्याचं उदाहरण तुम्हाला देतो की अमेरिकेचं जे ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सर्व्हिस होतं, जे नंतर CIA झालं, दुसऱ्या महत्वापर्यंत ते ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज होतं. या स्ट्रॅटेजिक स्टडीनं हार्वर्ड विद्यापीठातले मानसशास्त्रज्ञ जे होते वॉल्टर लिंगर यांना त्यांनी हायर केलं. का केलं तर त्यांना हवं होतं अडॉल्फ हिटलरचं सायको अनालिसिस. त्यांनी सांगितलं आम्हाला सायकोलॉजिकल प्रोफाईल पाहिजे अडॉल्फ हिटलरचं. हिटलर काय करू शकतो, कुठल्या थराला जाऊ शकतो की जेणेकरून आपल्याला आपल्या डिफेन्स स्ट्रॅटेजी ठरवता येते अमेरिकेत. आणि म्हणून त्यांनी वॉल्टर लिंगर यांना अपॉइंट केलं. आता त्या काळामध्ये हिटलरची तर काय ते जाऊन भेट घेऊ शकत नव्हते, त्याला काय ते कन्व्हिन्स करू शकत नव्हते. पण त्यांनी त्या काळामध्ये ज्या क्लिप्स हिटलरच्या होत्या, ज्या काही माहिती हिटलरची होती, त्या क्लिपच्या आधारे हिटलरबद्दल जे जे काय वर्तमानपत्रामध्ये छापून येत होतं, तो जी भाषणं देत होता त्या भाषणामध्ये कुठली भाषा वापरत होता, त्याची बॉडी लँग्वेज काय होती, त्याच्याबद्दल त्याच्या सहकाऱ्यांचं मत काय होतं किंवा इतरांची काय मत होती, याच्या आधारे जवळजवळ 1000 पानांचा रिपोर्ट हा त्या लिंगर या मानसशास्त्रज्ञानं तो रिपोर्ट हा त्या अमेरिकन स्ट्रॅटेजिक डिपार्टमेंटकडे दिला. आणि पुढे त्याच्या आधारे सायकोलॉजिकल अनालिसिस ऑफ अडॉल्फ हिटलर या नावाचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. आजही ते पुस्तक तुम्हाला उपलब्ध. तर सामाजिक शास्त्राचा सांगण्याचा हेतू हा की मानवी विद्या किंवा सामाजिक शास्त्राचा उपयोग ज्या वेळेस शासनाला गरज पडते त्यांच्या सोयीसाठी त्यावेळेस केला जातो. म्हणजे आजही पाहतो की अनेक इतिहासकार असे उपस्थित केले जातात की जे शासनाला उपयुक्त असणारा, शासनाला उपयोगी पडणारा असा इतिहास लिहिणारे, असं नॅरेटिव्ह तयार करणारे असे इतिहासकार, असे लेखक, असे अभ्यासक अशा समाजामध्ये उपस्थित निर्माण केले जातात किंवा त्यांना पुढे केलं जातं. आणि त्या आधारे तोही एक आपल्या मानवविद्या शाखापुढच्या एक आव्हान ठरतं. आणि या सगळ्या आव्हानांचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ही आव्हानं जरी उघडपणे दिसत नसली तरी देखील छोट्या पद्धतीनं ही आव्हानं आजही आपल्या अभ्यासशास्त्रापुढं ही आधी होती आणि आजही. आज फक्त काय होतं की त्याचं स्वरूप आज बदललेलं. आज त्याला आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक टेक्नॉलॉजी, विज्ञान याची जोड भेटली. त्याच्या आधारे आज त्याचं स्वरूप हे अतिशय विकृतपणे हे आपल्याला पाहायला मिळतं. तर या सगळ्या गोष्टींशी ज्यावेळेस एक अभ्यासक म्हणून किंवा एक मानवविद्या शाखांचा विद्यार्थी म्हणून, अभ्यासक म्हणून, संशोधक म्हणून आपण ज्यावेळेस त्याच्याशी डील करतो किंवा त्याला ज्यावेळेस आपण वापर करत असतो किंवा त्याच्या आधारे आपण ज्यावेळेस माहिती प्रसारित करत असतो त्यावेळेस आपल्याला ती खूप मोठी जबाबदारी असते की जी काही माहिती मी देतो, जे काही विश्लेषण मी करतो ते विश्लेषण हे समाजाला घातक नसावं, समाजाच्या कुठल्याही घटकाला ते विध्वंसक नसावं, त्याच्या विरुद्ध चुकीची माहिती देत नसावं, तर ते जास्तीत जास्त सत्यापर्यंत जावं. सरकारी सांगतात की सत्य असं, अंतिम सत्य असं मानवी विद्या शाखांमध्ये नसतं. जशी जशी घडत जातं, जसं फॅक्ट्स पुढे येत जातात, संशोधन घडत जातं, तसं तसं ते सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि हे सत्याच्या जवळ जाणं हेच मानवविद्या शाखांची गरज आहे आजच्या काळातली. त्यामुळं आपण सर्वांनी या शाखांचा अभ्यास करताना किंवा यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सर्वांनी अतिशय सजग होऊन या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करायला हवा. आता समाजामध्ये विध्वंसक
अशा या शाखा निर्माण करण्याचं काम हे अनेक पातळ्यांवर अनेक घटक समाजातले विध्वंसक घटक करत असतात. त्यामुळे आपण सजग राहणं आणि या मानवोद्देश विद्याशाखा समाजाला जास्तीत जास्त उपयोगाच्या कशा ठरतील हा विचार करणं ही खरं गरज आहे. आभार.